नमस्कार, मी मनीषा बोरसे. जनवार्ता बातमीपत्रात आपले स्वागत. पाहूयात पुण्यातील विशेष घडामोडी. राज्यातील सर्व आयुक्त आणि जिल्हा अधिकारी यांच्या राज्यस्तरीय महसूल परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. वाळू माफियांसह राज्यातील सर्व प्रकारच्या माफियांना चिरडून टाका. राज्य सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, अशी हमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना मंगळवारी दिली. राज्यातील सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या राज्यस्तरीय महसूल परिषदेचा समारोप फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी महसूल मंत्री एकनाथ खडसे, राज्यमंत्री संजय राठोड, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, महसूल विभागाचे प्रधान सचिव मनोजकुमार श्रीवास्तव, मिलिंद म्हैसकर, यशिदाचे महासंचालक आनंद लिमये आदी यावेळी उपस्थित होते. राज्यातील वेगवेगळ्या प्रकारचे माफिया उभे राहिले असून त्यांची मजुरी समाप्त करण्याची गरज आहे. तोपर्यंत राज्य योग्य पद्धतीने चालणार नाही, असंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांसह लोकसेवकांवर थेट फौजदारी कारवाई न करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यावरून राज्य सरकारला टीकेला तोंड द्यावे लागत आहे, असेही यावेळी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितलं. उभ्या करू आणि मी तुम्हाला खूप स्पष्टपणे सांगतो की चुकीचं का कोणी तुम्हाला करायला लावत असेल, चुकून करू नका. आणि हे जेवढे माफिया आहेत यांना चिरडून काढा. आम्ही तुमच्या पाठीशी दल बलासेत उभं. माफियांचं राज्य, रेती माफिया असतील, कुठलीही माफिया असतील, काही चालू राहण्याचं कारण नाही. चिरडून काढा, कारण त्याशिवाय हे राज्य बदलू शकत नाही. लोकांच्या सवयी बिघडलेल्या आहेत. चिरडून काढा. तुम्हाला जी मदत पाहिजे ती मदत ताकदीनं तुमच्या पाठीशी आम्ही उभी करू. आणि तुम्हाला जर अडचण आली, यू कॅन डायरेक्टली कॉन्टॅक्ट अस. तुम्ही डायरेक्टली आम्हाला सांगू शकता. म्हणजे याचा अर्थ काही इनसबऑर्डिनेशनचा विषय नाही आहे. पण एखाद्या वेळेस तुम्हाला जर वाटलं की एखाद्या परिस्थितीमध्ये तुमच्या जीवाला किंवा कशाला काही धोका होऊ शकतो, आम्हाला SMS पाठवा. वी विल रिस्पॉन्ड टू इट इमिजिएटली. पण जोपर्यंत कायद्याचं राज्य आहे हे आम्ही एस्टॅब्लिश करणार नाही, तोपर्यंत आज ही जी माजुरी आली आहे की वी कॅन गेट अवे विथ एनिथिंग, ही माजुरी संपणार नाही आणि संपवलीच लागेल. ही जर संपवली नाही तर राज्य हे ठीक तऱ्हेने चालू शकत नाही. आज खरं म्हणजे आपण या ठिकाणी जो कृती आराखडा तयार केला आहे, मी आपलं अभिनंदन करतो की राज्य सरकारच्या प्रायोरिटीज काय आहे या विचारात घेऊन आपण सगळ्यांनी मिळून हा कृती आराखडा तयार केला आहे. आणि म्हणून मी आपलं सगळ्यांचं अभिनंदन करतो. हा कृती आराखडा योग्य प्रकारे आपण या ठिकाणी इम्प्लिमेंट करू. आणि तो करत असताना महसुलाचा विषय असेल किंवा राज्याचे जे फ्लॅगशिप प्रोग्राम्स असतील, या फ्लॅगशिप प्रोग्राम्समध्ये आपल्या सगळ्यांचा जो सहभाग आहे, मी आज या निमित्ताने सांगतो की मग ते जलयुक्त शिवार असो किंवा इतर जे फ्लॅगशिप प्रोग्राम्स आहेत, या संदर्भात आम्ही खूप मोठी रिवॉर्ड पॉलिसी देखील आता तयार करतो. कारण मला असं वाटतं की रिवॉर्ड करता इथे कोणी काम करत नाही, पण तरी देखील जे चांगलं काम करतात त्यांचं काम हे समाजाच्या पुढे आलं पाहिजे आणि इतर अधिकारी कर्मचाऱ्यांच्या पुढेही आलं पाहिजे. आणि म्हणून त्या संदर्भातली एक चांगली पॉलिसी आम्ही तयार करणार आहोत की ज्यातनं राज्य सरकार हा संकेत देईल की चांगल्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी आम्ही उभे आहोत. महसूल विभाग हा आपला आहे या माध्यमातून भावना निर्माण होऊन लोकाभिमुख प्रशासन जे या सरकारची संकल्पना आहे ती राबवता आली पाहिजे. या दृष्टिकोनातून मागच्या कालखंडामधल्या अनुभवावरनं पुढच्या कालखंडामध्ये काय नवीन सुधारणा करता येतील, काय कायद्यामध्ये रूपांतर करता येईल किंवा उत्पन्न वाढीसाठी काय नवीन स्रोत आपल्याला निर्माण करण्याच्या संदर्भात ते सूचना संकलित करता येतील. आणि आपला जो आजचा कारभार आहे, शासनाचं जे धोरण आहे, शासनाच्या ज्या अपेक्षा आहेत, त्या धोरणानुसार त्या अपेक्षांची पूर्तता कशी करता येईल या संदर्भातले गेल्या 2 दिवसामध्ये इथं सविस्तर चर्चा करण्याचा प्रयत्न केला. अनेक विषय अजूनही राहून गेलेले आहे. अनेक चर्चा करायच्या होत्या, तेव्हा चर्चा करायची तयारी अनेकांची होती, परंतु वेळेअभावी काहींना संधी देता आली नाही.
आणि त्या माध्यमातून लिखित स्वरूपात किंवा अनेक ठिकाणी आम्ही सांगितलं की तुम्ही 6 महिन्याच्या सूचना द्या, 3 महिन्याच्या आत द्या, वर्षभराच्या आत द्या, या विषयाच्या संदर्भातली माहिती त्यांच्याकडून आपण मागवलेली आहे. बरीचशी माहिती सचिव साहेबांनी, मुख्य सचिव साहेबांनी या ठिकाणी दिलेली आहे. यामध्ये साधारणतः महसूल विभागाच्या संदर्भातली माहिती देत असताना आपल्याकडे मदत पुनर्वसन विभागाने काही प्रेझेंटेशन या ठिकाणी दिलं आहे. स्टॅम्पच्या संदर्भामध्ये, लँड रेकॉर्डच्या संदर्भामध्ये काही दिलेलं आहे. मनपा शिक्षण मंडळाला आर्थिक अधिकार देण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला अशी माहिती सदस्य बाबा धुमाळ यांनी दिली. शिक्षण मंडळाला आर्थिक अधिकार देण्याचा निर्णय अखेर स्थायी समितीने मंगळवारी घेतला. त्यानुसार मंडळाला आता 10 लाखापर्यंतची खरेदी करता येणार आहे. परंतु आर्थिक अधिकार मर्यादित असल्यामुळे मंडळावर महापालिकेचा अंकुश असणार आहे, अशी माहिती शिक्षण मंडळ सदस्य बाबा धुमाळ यांनी दिली. शिक्षण हक्क कायद्यानुसार राज्य सरकारने शिक्षण मंडळाचे अधिकार काढून महापालिकेला दिले होते. त्यामुळे मंडळाचा कारभार महापालिकेला प्रशासन चालवत होते. परंतु पदाधिकाऱ्यांनी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या मागे लागून मंडळाला अधिकार देण्याचा निर्णय घेण्यास भाग पाडले, अशी माहिती बाबा धुमाळ यांनी दिली. समितीने आम्हाला शिक्षण मंडळात पूर्वीप्रमाणेच अधिकार देण्याचा जो ठराव संमत केलेला आहे, सुरुवातीला मी त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो. परंतु गेले दीड वर्षापासून ज्यावेळेस महानगरपालिका शिक्षण मंडळाचे सर्व अधिकार महापालिका आयुक्त आणि प्रशासनाकडे गेल्यामुळे त्या ठिकाणी अनेक त्या ठिकाणी त्रुटी त्या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत. बरेचसे प्रकल्प असतील, शिक्षक कर्मचाऱ्यांचे प्रश्न असतील, विद्यार्थ्यांचे साहित्य वाटपाच्या संदर्भात वेळेवर न मिळाल्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी शैक्षणिक नुकसान आणि विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी झालेलं आहे. परंतु आता या परवाच ज्या ठरावामुळं त्या ठिकाणी पुढच्या काळामध्ये शिक्षण मंडळाला अधिकार मिळाला, त्यावेळेस नवीन उपक्रम जे प्रलंबित प्रश्न ते मार्गी लागण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी या ठरावामुळे मदत होणार आहे. सव्वा वर्षापासून जी पूर्णपणे कामं पेंडिंग होती किंवा एखाद्या इथं आपण शिक्षण मंडळात अधिकार असल्यामुळे त्या ठिकाणी एखादं काम 1 दिवसात किंवा 2-3 दिवसात होत होतं. परंतु तिकडे गेल्यानंतर त्या ठिकाणी वर्ष 6-6 महिने त्या ठिकाणी कामं प्रलंबित होती. उदाहरण द्यायचं म्हटलं तर जे रिक्षा वाहतूक आहे, व्हॅन वाहतूक आहे विद्यार्थ्यांची करणार त्यांचेसुद्धा 2-3 महिने त्या ठिकाणी पेमेंट मिळालं नव्हतं. त्यामुळे त्यांनी बऱ्याच वेळा त्या ठिकाणी बंद केली होती हे करणं. त्यामुळे आता त्या ठिकाणी त्या वेळेवर त्यांचं पेमेंट असेल किंवा जी काही कार्य असेल ती वेळेवर होण्याची त्या ठिकाणी शाश्वत. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850 937 373 9850 947 373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. पानकुंवर फिरोदिया यांच्या स्मृतिदिनानिमित्त व्यसन या विषयावर मुक्ता पुन तांबेकर यांचे व्याख्यान आयोजित केले होते. नशा मिळते म्हणून किशोरवयीन मुले व्यवसायांच्या आहारी जातात, परंतु नशा ही वाईट गोष्टींबरोबरच चांगल्या गोष्टींमधूनही मिळू शकते. मुलांना छोट्या कलात्मक गोष्टींमधून मिळणाऱ्या आनंदाची नशेची जाणीव करून दिली तर त्यास व्यसनाकडे असलेला ओढा कमी होऊ शकेल, असे मत मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या उपसंचालक डॉक्टर मुक्ता पुणतांबेकर यांनी बुधवारी व्यक्त केलं. हैदराबाद मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक पानकुंवर फिरोदिया यांच्या स्मृतिदिनानिमित्त फिरोदिया कुटुंबियांतर्फे आयोजित कार्यक्रमात मुक्ती व्यसनाच्या मोहजालातून या विषयावर विना गोखले यांनी पुणतांबेकर यांच्याशी संवाद साधला. यावेळी अरुण फिरोदिया, डॉक्टर जयश्री फिरोदिया, डॉक्टर शांत कोटेचा आदी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्तावित फिरोदिया तर सूत्रसंचालन सुप्रिया शेलार यांनी केलं. मध्ये स्मार्टफोन किंवा या सगळ्याचं व्यसन वाढतंय. आता फक्त भारतातच नाही तर भारताबाहेर पण एक खूप मोठ्या नव्या प्रकारच्या व्यसनाधीनतेमध्ये वाढ होताना दिसतीये.
आणि त्याला असं म्हणतात की IAD, इंटरनेट ॲडिक्शन डिसऑर्डर. आणि याच्यामध्ये या सर्व प्रकारच्या गोष्टींचा जी गॅजेट्स आहेत, गॅजेट्सवरती जी लोक अवलंबून राहायला लागलेली आहेत, त्याचा अंतर्भाव या IADच्या अंडर येतो. याच्यामध्ये स्मार्टफोन, इंटरनेट, कम्प्युटर, व्हिडिओ गेम, इव्हन TV, तर या सगळ्या गोष्टींचा जे वापर आहे त्याच्यामध्ये लोक खूप जास्ती प्रमाणात याचा वापर करायला लागली आहेत. आणि त्याच्यातही आपण असं बघतो की लहान मुलांमध्ये हे जास्ती प्रमाणामध्ये व्यसन वाढतंय. कारण लहान मुलांमध्ये एक थोडीशी अशी एक प्रवृत्ती असते की कुठल्याही गोष्टीमध्ये व्हावत जाणं, आणि मग त्यांना लहान वयामध्ये गॅजेटचं एखादं ओळख करून देण्यात आली तर मग मुलं सुद्धा त्याच्यामध्ये माता म्हणतो, भारत मातेला माता म्हणतो, तेव्हा माता म्हणजे देवी ही आपल्याकडे प्रथा पहिल्यापासून आहेच. तेव्हा माझी आई कशी थोर होती हे मी काही निषेध करून सांगत नाही, कारण प्रत्येकाच्या घरी एक थोर आई असतेच. फक्त त्या स्वभावातील काही वैशिष्ट्य सांगतो. तिचं शिक्षण जे झालं ते महात्मा गांधी यांच्या महिलाश्रमात झालं वर्ध्याला, आणि 4 वर्ष तिथे शिकली ती, कारण तिच्या माहेरी बीडला निजाम स्टेटमध्ये शिक्षणाची सोय नव्हती मुलींना. तिथे शिकल्यावर नंतर ती मॅट्रिक झाली नागपूरला, मग ती SNDT कॉलेजमध्ये येऊन GA मृत्युता गमा अशी पदवी ती झाली. नंतर तिला असं वाटलं की आपण जे खूप श्रमाने शिकलो तसं इतर लोकांनाही शिक्षणाचा लाभ व्हावा, म्हणजे जे अशिक्षित आहेत त्यांना. तेव्हा प्रौढ शिक्षणाचा वर्ग तिने सुरू केला. तर माझे वडील त्यावेळेला दापोलीच्या स्टेट ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनमध्ये वर्क्स मॅनेजर होते. तर तिने त्यांच्यातर्फे एक स्कीम चालू केली की जो निरक्षर आहे, आणि 25% लोक निरक्षर होते त्यावेळेला, स्वारगेट येथे पालिकेने उभारलेल्या उड्डाणपुलाचे प्रतिकात्मक उद्घाटन शिवसेनेने करून नागरिकांसाठी खुला करण्यात आला. स्वारगेट ते पंचमी हॉटेलपर्यंत पालिकेच्या वतीनं उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे शिवसेनेने उद्घाटन करून हा पूल नागरिकांसाठी खुला केला. स्वारगेट येथील वाहतूक कोंडी कमी व्हावी यासाठी पालिकेच्या वतीने स्वारगेट ST स्टँडपासून सातारा रस्त्यावरील पंचमी हॉटेलपर्यंत उड्डाणपूल बांधण्यात आला. हा पूल पूर्ण होऊन अनेक दिवस झाले, मात्र पालिकेतील सत्ताधाऱ्यांना त्यांच्या नेत्याच्या हस्ते या पुलाचे उद्घाटन करायचे होते, मात्र त्यांच्या नेत्यांना त्यासाठी वेळ मिळत नाही. त्यामुळे हा उड्डाणपूल सुरू करण्यात आलेला नाही. म्हणूनच लोकांच्या पैशातून बांधण्यात आलेला हा पूल जर लोकांना वापरता येत नसेल तर त्याचा फायदा काय, असा सवाल उपस्थित करण्यात आला. शिवसेना शहरप्रमुख विनायक निमन यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने आज या पुलाचं प्रतिकात्मक उद्घाटन केलं. यावेळी शिवसेना पालिका गटनेते अशोक हरणावळ, नगरसेवक प्रशांत बधे, अजय गोखले, सचिन तावरे, गजानन पंडित, गजानन थरकुटे आदींसह शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी उपस्थित होते. पुणेकर नागरिक वाहतुकीच्या समस्येपासून अगोदरच ही समस्या पुणेकर नागरिकांना भेडसावते. अतिशय त्रस्त नागरिक या वाहतूक समस्येमुळे झालेले आहेत. गेल्या 30-40 वर्षामध्ये ज्या पद्धतीने वाहतुकीचं नियोजन आणि एकात्मिक विकास आराखडा वाहतुकीचा इम्प्लिमेंट व्हायला पाहिजे होता, तो राष्ट्रवादी काँग्रेसच्या या महानगरपालिकेतील सत्ताधारी पक्षाने केला नाही. परंतु जी कामं जनतेच्या पैशातनं झालेली आहेत आणि ज्यातनं खऱ्या अर्थानं वाहतूक सुरळीत होणार आहे, अशी कामं, पूर्ण झालेली कामं, त्यांचा नेता त्यांना वेळ देत नाही. म्हणून जर त्यांचं उद्घाटन होत नसतील, श्रेय कुणी घ्यायचं यावरनं जर त्यांच्यामध्ये वाद असतील, तर खऱ्या अर्थानं श्रेय हे जनतेचं आहे. जनतेच्या पैशातनं विकास झालेला आहे आणि तयार झालेला रस्ता हा शिवसेनेच्या माध्यमातून जनतेसाठी आपण आज मोकळा केलेला आहे. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवे वाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850 937 373.
9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. इंटरनॅशनल कलेक्टर सोसायटी ऑफ रेअर आयटम्स यांच्या वतीने दुर्मिळ वस्तूंचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. दुर्मिळ वस्तूंचा संग्रह करणे सोपे नसते. अशा प्रकारचे छंद जोपासून त्यामध्ये सातत्य ठेवावे लागते आणि बरेच कष्टही घ्यावे लागतात. अनेकदा एखादी वस्तू मिळण्यासाठी बरेचदा वाटही पाहावी लागते. मात्र संस्कृतीचे जतन करणारे संग्राहक म्हणजे राष्ट्राचा दुर्मिळ इतिहास मांडणारे राष्ट्रदूत आहेत, असे मत ज्येष्ठ शिल्पकार विवेक खटाकर यांनी बुधवारी व्यक्त केलं. इंटरनॅशनल कलेक्टर सोसायटी ऑफ रेअर आयटम्स यांच्या वतीने बालगंधर्व कलादालनात दुर्मिळ वस्तूंचे प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. यावेळी सोसायटीचे प्रेसिडेंट नरेंद्र टोले, अध्यक्ष प्रदीप सोहोनी, खजिनदार नितीन मेहता, प्रकल्प संचालक शशिकांत ढोणे उपस्थित होते. या प्रदर्शनामध्ये खनिजे, जगभरातील वैशिष्ट्यपूर्ण पेन्सिल्स आणि शॉर्पनर, सोन्याच्या लहान मूर्ती, मोटारींचे अन्य प्रतिकृती, जागतिक विविधता असलेले खोडरबर, भिंतीवरील घड्याळे, बोरू, दौत, टाक असे जुन्या काळातील लेखन साहित्य या प्रदर्शनात मांडण्यात आली होती. सोसायटी ऑफ रेअर आयटम्स ह्या आमच्याच मेंबर्सचं हे स्वतःच्या कलेक्ट केलेल्या वस्तू दाखवलेल्या आहेत इथे आणि आमचे जवळजवळ 200च्या वर मेंबर्स आहेत आणि ही संस्था पुण्याची आहे. हे प्रदर्शनाचा उद्देश असा आहे की मेंबर्स स्वतःचं जे जे काय कलेक्ट करतात ते इथे दाखवण्यासाठी 3 दिवस ठेवलेलं आहे. काल होतं, आजचा दिवस आणि उद्याचा दिवस. ज्यांना येऊन बघायचं आहे त्यांना प्रवेश शुल्क काही नाही आणि आपल्या भारतातल्या वेगवेगळ्या वस्तू, भारताबाहेरच्या वस्तू, हे इतिहासाचं जतन आणि नॉलेज थ्रू हॉबी हा नवीन पिढीला काहीतरी पुढे आपण वारसा द्यावा या उद्देशाने हे प्रदर्शन भरवलेलं आहे. ते जरूर येऊन बघावं सगळ्या. महाराष्ट्र सहकारी मुद्रणालयातर्फे ज्येष्ठ कार्यकर्ते व ज्येष्ठ पत्रकारांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती अंकुश काकडे यांनी दिली. थोर देशभक्तांच्या कार्याचे स्मरण आणि आदर्श समाजापुढे सतत राहावा म्हणून महाराष्ट्र सहकारी मुद्रणालयातर्फे ज्येष्ठ कार्यकर्ता व ज्येष्ठ पत्रकारांना पुरस्कार दिला जाणार आहे. नामदार गोपाळकृष्ण गोखले स्मृती शताब्दी वर्षाचे औचित्य साधून यावर्षीचा सहकार क्षेत्रातील नेते कल्लाप्पा अण्णा आवाडे यांना नामदार गोपाळकृष्ण गोखले स्मृती पुरस्कार, आर्यभूषण पुरस्कार व ज्येष्ठ पत्रकार श्री मधुकर भावे यांना नरुभाऊ लिमये स्मृती आर्यभूषण पत्रकारिता पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पुरस्कारार्थींना 10,000 रोख व स्मृतिचिन्ह देण्यात येणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत महाराष्ट्र सहकारी मुद्रणालयाचे संचालक अंकुश काकडे यांनी दिली. या पुरस्काराचे वितरण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते देण्यात येणार आहे. यावेळी दिलीप वळसे पाटील अध्यक्षस्थानी असतील. सहकार क्षेत्रातला हा पुरस्कार कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी तालुक्यातील ज्येष्ठ सहकारातील ज्येष्ठ नेते कल्लाप्पा अण्णा आवाडे यांना हा पुरस्कार आपण यावर्षी देत आहोत. कल्लाप्पा अण्णा आवाडे यांनी सहकार क्षेत्रामध्ये विशेषतः सहकार क्षेत्रातील साखर कारखानदारी, कन्झ्युमर सोसायटी असेल किंवा स्पिनिंग मिल या क्षेत्रामध्ये त्यांनी केलेलं काम अतिशय उल्लेखनीय आहे. म्हणून यावेळेला त्यांना तो पुरस्कार आम्ही दिला जात आहे. 10,000 रुपये रोख, सन्मान चिन्ह, शाल, पुष्पगुच्छ असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. आणि पत्रकारितेच्या संदर्भामध्ये दिला जाणारा नरुभाऊ लिमये स्मृती पुरस्कार यावर्षी ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांना दिला जाणार आहे. या दोन्ही पुरस्कारार्थींची माहिती या पत्रकामध्ये आम्ही आपल्याला दिलेली आहे. 22 तारखेला संध्याकाळी 5 वाजता एस.एन. जोशी सभागृहामध्ये विधिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजितदादा पवार यांच्या हस्ते महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ या ठिकाणी संपन्न होणार आहे. या दोन्ही व्यक्तींची माहिती आपल्याला दिलेली आहे. आपण आपल्या लेखनामध्ये त्याला जरूर प्रसिद्धी द्यावी. या योग दिनात शहरातील नागरिकांचा सहभाग वाढणार अशी माहिती अनिल शिरोळे यांनी दिली.
जागतिक योग दिनाला जगातील 177 देशांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे रविवारी होणारा योग दिन हा केवळ शासकीय उपक्रम न राहता आता तो लोकोत्सव होऊ पाहत आहे. या पार्श्वभूमीवर पक्षीय व्यासपीठावर कार्यक्रम न घेता पुण्यातील नागरिक व स्वयंसेवी संस्थांनी सहभागी करत 13 ठिकाणी योग अभ्यास शिबिराचे आयोजन करण्यात असल्याचं मत खासदार अनिल शिरवळे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केलं. शहरातील एकूण 8 विधानसभा मतदारसंघामध्ये पतंजली योगपीठाच्या मार्गदर्शनाखाली रविवारी 21 जून रोजी 13 ठिकाणी सकाळी 6 ते 8 योग दिनी साजरा करण्यात येणार आहे. यामध्ये पक्ष कार्यकर्ते व लोकप्रतिनिधी सहभाग होणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. 21 जून हा सर्व जगामध्ये योग दिवस म्हणून साजरा होणार आहे. नरेंद्रभाई मोदींच्या प्रयत्नामुळे जवळजवळ 177 देशामध्ये त्या दिवशी योग दिन साजरा होईल. भारतामध्ये सुद्धा नरेंद्र मोदीजींच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन लोकांनी हा कार्यक्रम योग दिवस म्हणून साजरा करायचं ठरवलं आहे. त्याला प्रचंड प्रमाणात त्याला प्रतिसाद मिळाला आहे. पुण्यामध्ये सुद्धा नागरिकांचा ह्या योग दिवसासाठी खूप चांगला प्रतिसाद आहे. आम्ही सर्वांनी पक्ष म्हणून नाही परंतु पक्षाचे कार्यकर्ते आम्ही आहोत, परंतु हा जो योग दिवस आहे तो एक लोकोत्सव व्हावा असा प्रयत्न आम्ही सर्वांनी सुरू केला. एक त्याला चांगलं यश आहे, कारण नागरिकांमध्ये सुद्धा याची खूप उत्सुकता होती आणि करण्याचा योग दिवस साजरा करण्याचा त्यांचा मानस होता. त्या दिवशी 21 तारखेला पक्षाच्या प्रयत्नातून पक्षाचा कार्यक्रम नाही, हा लोकांचा कार्यक्रम आहे. हा केवळ शासकीय कार्यक्रम न राहता, पक्षीय न राहता, कुठल्या कार्यकर्त्यांचा नेत्याचा कार्यक्रम न राहता हा लोकांचा उत्सव व्हावा असा प्रयत्न आहे. त्यादिवशी आमच्या प्रयत्नातून 13 ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे. सकाळी साधारणतः 6 ते 8च्या दरम्यान हा योग दिवस साजरा होईल. दिवसभर अजून काही कार्यक्रम आहेत, काही दुपारी आहेत, काही संध्याकाळी आहेत. मुख्यतः सकाळी 6 ते 8 या वेळात हा योग दिवस साजरा होतो. विकास आणि पर्यावरण याचा समतोल साधला गेला पाहिजे. याचबरोबर जनवार्ता बातमीपत्र संपले. नमस्कार.